पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। गुजरात किनारपट्टीवरती निर्माण झालेल्या तीव्र शक्ती चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत असून द्वारकेपासून पश्चिमेस सरकण्यास सुरुवात झाली। शक्ती चक्रीवादळ पश्चिम नैऋत्येकडे सरकून पुढील 2 तासांमध्ये वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य अरबी समुद्रामध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्याचेच परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येणार। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली। हवामान खात्याच्या मते मध्य अरबी समुद्रात निर्माण होणारे शक्ती चक्रीवादळ हे चक्रीवादळ पूर्वेकडे सरकण्यास सुरुवात होईल। अतितीव्र चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये वाऱ्याची दिशा बदलल्याने मार्गात बदल होऊन अनेक ठिकाणी ढग तयार होतील, तर अवघ्या काही तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये होईल। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती कायम। हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे कायम राहणार असून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून येणार। अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची बरसात होणार। हवामानामध्ये होणारा हा बदल महाराष्ट्रासह दक्षिण भारतात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस घडवून आणणार। बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रापर्यंतच्या हवामानामुळे दक्षिणेकडील कोलकाता, बिहार, उत्तर प्रदेश प्रदेशामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहरामध्ये देखील पावसाची बरसात होणार आहे। त्याचबरोबर या शक्ती चक्रीवादळामुळे अरबी समुद्रामध्ये 100 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील। शक्ती चक्रीवादळ हे मोठं धोकादायक असून मोठं संकट महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे। चक्रीवादळाचा वेग भरपूर असल्यामुळे शक्ती चक्रीवादळ असं संबोधलं जात आहे। पुढील 4 तासांमध्ये दक्षिण कर्नाटकसह केरळ आणि तमिळनाडूमध्ये देखील ठिकठिकाणी मुसळधार पावसाची बरसात होईल। आता नैऋत्य मोसमी पावसाचं वारं हे जोराने वाहत असून ईशान्य भारत, पश्चिम बंगालसह मुसळधार पावसाची बरसात ही वर्तवण्यात आली। महाराष्ट्रातील किनारपट्टी भागामध्ये देखील पावसाचा धोका वाढणार आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस महाराष्ट्रातील पश्चिम भागाकडून पूर्व भागाकडे वेग घेणार। चक्रीवादळ एकत्रितपणे परिणाम करून आणणार असून हरियाणाकडून राजस्थानकडे येणारं हे वारं महाराष्ट्राच्या दिशेने सरकले जाईल। येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे। त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मान्सूनच्या वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांना धोक्याच्या संकटाला सामोरं जावं लागणार। मेघगर्जनेसह धो-धो पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये बरसणार। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार, परंतु हे पावसाचं वारं महाराष्ट्रामध्ये पुढील काहीच दिवस राहणार आहे। पुढचे 2 दिवस हे महाराष्ट्रासाठी चिंतेचे असणार, कारण मान्सून सध्या परतीच्या प्रवासावरती असताना मान्सूनने मोठा धक्का दिला। शक्ती चक्रीवादळाचे परिणाम त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये चालू असलेल्या अनेक हालचालींमुळे आता मान्सूनच्या परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घालून आणत आहे। पुढील 2 ते 4 तासांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका सर्वात जास्त वाढणार। ढग वाजतील, विजा कडाडतील, अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची बरसात होईल। त्यामुळे हवामान तज्ज्ञांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। त्याचबरोबर मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील सल्ले देण्यात आले। वायव्य अरबी समुद्र, गुजरात, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरती तसेच आसपासच्या किनारपट्टी भागामध्ये जाऊ नका असा सल्ला देखील प्रशासनाने दिला आहे। तर चला पाहूया कोणत्या 9 जिल्ह्यांना हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिलेला आहे। ऑक्टोबर हीट चालू असताना मुंबई शहरामध्ये पावसाचं वारं मोठ्या प्रमाणात वाहणार। महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा। मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार असून विजांचा कडकडाट मुंबई शहरामध्ये होणार आहे। महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा भागामध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी सर्वात जास्त मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये पडणार। परतीच्या वाटेवर असणारा मान्सून आता मुंबई शहरामध्ये बरसणार। मुंबई शहरामध्ये पावसाची धो-धो बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये देखील वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची बरसात होईल। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या हालचालींचे परिणाम आता जळगाव जिल्ह्यामध्ये दिसून येतील। आज मध्यरात्री मुसळधार पावसाची बरसात जळगाव जिल्ह्यामध्ये होणार। त्याचबरोबर प्रतितास वेगाने वारे वाहणार असून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील हवामान खात्याने आज मध्यरात्री
मध्यरात्री ढगाळ मुसळधार पावसाची बरसात होण्याचा इशारा दिला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळेच सतर्कतेचा इशारा कोल्हापूर जिल्ह्याला देखील देण्यात आला। कोकण किनारपट्टी भागामध्ये देखील धोका सर्वात जास्त वाढणार, कारण समुद्र किनाऱ्यावरती वाऱ्याचा वेग भरपूर असणार आहे। मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे। समुद्र किनारपट्टी भागामध्ये असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा धोका वाढू शकतो, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना हवामानाचा अंदाज घेतच घराबाहेर पडा अशा सूचना प्रशासनाने दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। हवामान विभागाने कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याला आज मध्यरात्री पाऊस वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये देखील काळे ढग तयार होणार आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले हे बदल, अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले शक्ती चक्रीवादळाचे परिणाम हे सातारा जिल्ह्यामध्ये दिसून येतील। सातारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची बरसात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। पुणे जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ हवामानासह मुसळधार पावसाची बरसातीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आज रात्री अचानक हवामानामध्ये बदल घडून येणार आहे। वारं वेगाने वाहणार असून शक्ती चक्रीवादळाचे परिणाम हे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये दिसून येतील। मुसळधार पावसाची बरसात आणि विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ही पुणे जिल्ह्यामध्ये वर्तवली जात आहे। शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणसह मराठवाड्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। मराठवाडा विभागामध्ये देखील हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला। मराठवाडा विभागामध्ये असणाऱ्या नागपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार आहे। मराठवाड्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता। त्यामध्ये बीड जिल्ह्याला सर्वात जास्त पावसाचा इशारा आहे। शक्ती चक्रीवादळाचे परिणाम हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यामध्ये देखील दिसून येतील। धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असून अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असलेले हवामानातील हे बदल आणि अरबी समुद्रात निर्माण होणारे चक्रीवादळाचं वारं, त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये धोका वाढला। परतीचा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये धोका घडवून आणणार आहे। मोठ्या प्रमाणात संकट ओढावलं असून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। वीज मोठ्या प्रमाणामध्ये कडाकणार असून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर वीज पडत असताना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो, हानी होऊ शकते। त्यामुळे वीज पडत असताना लिंबूच्या झाडाखाली थांबू नका, नारळाच्या झाडाखाली थांबू नका आणि मोबाईलच्या टॉवरच्या जवळ देखील थांबू नका। सुरक्षित ठिकाणी थांबा अशा सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत। आज मध्यरात्री पडणाऱ्या या पावसामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्याचबरोबर वादळी वारा देखील मोठ्या प्रमाणात सुटणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे।